आज संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. थिएटरमध्ये गर्दी, सोशल मीडियावर ट्रेंड आणि चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह. कारण रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी सध्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. रितेशच्या अभिनयाचं आणि त्यांच्या मेहनतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? आज इतका मोठा स्टार असलेला रितेश देशमुख यांच्या प्रेमकथेची सुरुवात मात्र एका गैरसमजातून झाली होती. होय, आज आपण जाणून घेणार आहोत जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, जो एकदम एखाद्या रोमॅन्टिक चित्रपटालाही मागे टाकेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात विजेता न्यूज चॅनल. सन 2003 मध्ये मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या एका फ्लाईटमध्ये दोन नवीन कलाकार प्रवास करत होते. एका बाजूला होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला होता दक्षिणेतून आलेली एक निरागस अभिनेत्री. तो मुलगा म्हणजे रितेश देशमुख आणि ती अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसूजा. दोघेही त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी निघाले होते, तुझे मेरी कसम. पण या प्रवासात एक गोष्ट आधीच घडली होती. जेनेलियाच्या मनात रितेश बद्दल एक वेगळीच इमेज तयार झाली होती. कारण तिला कोणीतरी सांगितलं होतं, तो महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. बस हे ऐकताच जेनेलियाच्या डोक्यात चित्र तयार झालं. हा मुलगा नक्कीच खूप श्रीमंत असेल, गर्विष्ठ असेल आणि स्वतःलाच खूप मोठं समजत असेल. म्हणूनच हैदराबाद विमानतळावर जेव्हा रितेशने साधं हसू देत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जेनेलियाने फारसं उत्तरच दिलं नाही. रितेशला सुरुवातीला काहीच समजलं नाही. तो शांतपणे स्वतःच्या कामात व्यस्त राहिला. पण खरी मजा सुरू झाली शूटिंगच्या पहिल्याच दिवशी. जेनेलियाला वाटलं होतं की सेटवर रितेशचा वेगळाच रुबाब असेल, पण इथं तर सगळं उलट होतं. रितेश सेटवर प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोलत होता. स्पॉट बॉय पासून डायरेक्टर पर्यंत तो सगळ्यांना नावाने ओळखत होता. ना स्टारडम, ना ॲटिट्यूड, ना कोणताही दिखावा. ते पाहून जेनेलिया पूर्णपणे शॉक झाली. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की मी रितेशबद्दल खूप चुकीचा विचार केला होता. हळूहळू दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. शूटिंग दरम्यान त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की सेटवर सगळं त्यांची मजा घ्यायला लागले. रितेशचा विनोदी स्वभाव आणि जेनेलियाची निरागसता ही जोडी लोकांना खूप आवडू लागली. जवळपास 9 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं आणि अखेर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. आजही त्यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात क्यूट जोडप्यांमधली गणली जाते. खरंच एका छोट्याशा गैरसमजातून सुरू झालेली ही प्रेमकथा आज लाखो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे. जर तुम्हालाही रितेश आणि जेनेलियाची जोडी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.